प्राध्यापक अशोकजी बागवे आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वागताध्यक्ष गुलाबरावजी वळसे सर्वांना मी विनंती करतो मान्यवरांचं जोरदार टाळ्या वाजवून इथे स्वागत करूया आणि मान्यवरांनी दीप प्रज्वलनाने शारदेला वंदन करत या कार्यक्रमाचा विधिवत उद्घाटन सोहळा आपल्या शुभ हस्ते संपन्न होईल अशी मी विनंती करतो। मी डॉक्टर विवेकजी मोडक त्याचप्रमाणे सर्व मान्यवर सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना विनंती करेन की त्यांनी कृपया आणि गौरवाची ही काव्य संध्या प्राध्यापक अशोकजी बागवे यांच्या शुभ हस्ते पहिला दिवा प्रज्वलित झालेला आहे साहित्य मंडळाच्या चरणी। दुसरा दिवा प्रज्वलित होत आहेत स्वागताध्यक्ष सन्माननीय गुलाबरावजी वझे यांच्या शुभ हस्ते। ही नांदी आहे 90वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीतली सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या आगरी युथ फोरमचे सन्माननीय अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते। त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक आदरणीय डॉक्टर विवेकजी मोडक यांच्या नवशक्ती वृत्तपत्राचे पत्रकार त्याचप्रमाणे सार्वजनिक भगवानजी निळे साहेब त्याचप्रमाणे सार्वजनिक वाचनालय कल्याण सन्माननीय भिकूजी बारसकर साहेब या समस्त मान्यवर त्याचप्रमाणे मातोश्री विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक दत्तात्रय दळवी सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबरावजी पाटील गणेश विद्या मंदिरच्या सन्माननीय मुख्याध्यापिका पुष्पलताजी धन्यवाद। त्याविषयी मी आपल्या वेस्वायची या कवितेत तुम्हाला सांगणार आहे। विद्यार्थी असतो विद्येचा भुगेला विद्यार्थी असतो विद्येचा भुगेला विद्यार्थ्याला विद्येचा मोती मिळाला विद्यार्थ्याला विद्येचा मोती मिळाला मारामारी करतो तो विद्यार्थी मारामारी करतो तो विद्यार्थी मारामारी करतो कोणत्या अर्थी मारामारी करतो कोणत्या अर्थी विद्यार्थ्याचे नेहमी पाहिजे एकच लक्षण बनावे नेहमी कर्तव्य दक्ष बनावे नेहमी कर्तव्य दक्ष विद्यार्थ्यासाठी विद्याचा अलंकार घडेल तो स्वप्नाचा शिवगा घडेल तो स्वप्नाचा शिवगा आमदार सन्माननीय आप्पा शिंदे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी त्यांच्या या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना व्यासपीठावरती सन्मानाने स्थानापन्न होण्याची विनंती करतो। या सवंगड्यांना खरं तर या मुलांना मित्र हवे असतात या वयामध्ये पण मित्र हा घडवतोही आणि बिघडवतोही मित्रांनो। पण खरा मित्र पुस्तकच असू शकतो जे डॉक्टर आंबेडकरांनी विचार दिले वाचाल तरच वाचाल। आणि प्राध्यापक अशोक बागवे तरुणांना नेहमीच संदेश देतात की तरुण वयात विद्यार्थी वयामध्ये भरपूर मित्रांनो वाचा पुस्तकांशी मैत्री करा। हे मित्र कधीच तुम्हाला
दूर करणार नाही आणि अशीच ही शब्दांचा सवंगडी आपल्या सर्व मित्रांना मिळावा असा आज संकल्प करूया नवीन वर्षी. बीकॉमचा हा विद्यार्थी MBA झालेला आहे, सध्या LLB करत आहे आणि अतिशय बीकॉम SY मध्ये असताना त्यांचेच आशीर्वाद मिळावे हीच या कार्यक्रमाची सदिच्छा आहे. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित सगळे विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग, पत्रकार मंडळी, माझ्या सर्व मैत्रिणी आणि रसिक श्रोते हो, मी अगदी 2 मिनिटं बोलणार आहे पण वेळ फार कमी आहे. मला ना लहानपणापासूनच लिहिण्याची, वाचनाची, जशा आता इथे लहान मुलांनी कविता सादर केल्या, खूप सुंदर कविता सादर केल्या, मी पण अशी लहान असताना अशीच लिहायची. माझ्या मनामध्ये असं सुखदुःखाचं वादळ निर्माण व्हायचं आणि ते वादळ जेव्हा मी कागदावर अवतरायची तेव्हाच ते शमायचं. पण कागदावर अवतरलेलं सुखदुःखाचं वादळ म्हणजे कविता हे समजण्याचं त्यावेळी माझं वयही नव्हतं आणि तेव्हापासूनच मी लिहू वाचू लागले आणि माझी कविता ही माझी एक जीवाची सखी झाली. मी पहिला बालकविता संग्रह काढला, संजयची दंगल. तर हा बालकविता संग्रह जेव्हा मी काढला तेव्हा मी नाशिकला तात्यांकडे गेले. तात्या म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्री विभा शिरवाडकर, अथवा त्यांना आपण कुसुमाग्रज ही मोठी पदवी दिलेली आहे, तर कुसुमाग्रज यांच्या घरी मी गेले आणि त्यांच्या मी शुभेच्छा मागितल्या. तर त्यांनी जेव्हा माझ्या कविता पाहिल्या तेव्हा मला फक्त ते एवढेच बोलले की कविता करणं ही कठीण गोष्ट आहे, सगळ्यांना जमत नाही कविता करायला, पण लहान मुलांच्या कविता करणं, बालकविता करणं ही त्याच्याहून मोठी कठीण गोष्ट आहे. कारण मुलांच्या भाषेत, छोट्या छोट्या मुलांच्या भाषेत साध्या सोप्या शब्दामध्ये छोट्या विषयात मोठा आशय मांडणं, छोट्या छोट्या कवितांमधून मोठा संदेश देणं, उपयुक्त माहिती देणं हे फार कठीण काम आहे आणि हे तुम्ही साध्य केले. तर मला त्यांनी एवढ्या भरभरून शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिला, तर जणू काय मला एक सरस्वतीचाच आशीर्वाद लाभला असं मी समजते. मी इथे करतो, मी पोटे सर यांना विनंती करेन की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे परिवहन समितीचे सन्माननीय सदस्य सुभाषजी मस्के साहेब यांचंही विचारपूस करू. कांदा, टोमॅटो, गाजर, मुळा, कोबी आणि काकडी. कांदा, टोमॅटो, गाजर, मुळा, कोबी आणि काकडी यांची तोंडे नेहमीच वाकडी, यांची तोंडे नेहमीच वाकडी. जेव्हा ते एकत्र येतात भांड भांड भांडतात, जेव्हा ते एकत्र येतात भांड भांड भांडतात. असेच एकदा एकत्र आले आणि भांड भांड भांडले, असेच एकदा एकत्र आले आणि भांड भांड भांडले. काकडीने आपले अश्रू गिळले, काकडीने आपले अश्रू गिळले. कांदा मुळूमुळू रडला, कांदा मुळूमुळू रडला. सर्वांशी भांड भांड भांडून टोमॅटो नरम पडला, सर्वांशी भांड भांड भांडून टोमॅटो नरम पडला. कोबी गाल फुगवून बसला, कोबी गाल फुगवून बसला आणि गाजर तर रागाने लाल झाला, आणि गाजर तर रागाने लाल झाला. सर्वांचा अवतार पाहून मुळा पांढरा फटक पडला, सर्वांचा अवतार पाहून मुळा पांढरा फटक पडला. तिकडून आल्या आत्याबाई, तिकडून आल्या आत्याबाई, त्यांना जेवायची होती घाई. सर्वांना त्यांनी विळीवर धरले आणि चरा चरा चिडले, सर्वांना त्यांनी विळीवर धरले आणि चरा चरा चिडले. थंड पडले सर्व बीर, त्यांची झाली कोशिंबीर, थंड पडले सर्व बीर, त्यांची झाली कोशिंबीर. कोशिंबीरने भरला रंग, जेवणात झाले सारे दंग, जेवणात झाले सारे दंग. एक चांगला उपक्रम आपल्या कल्याणपुरीचे सर्व कार्यकर्ते, साने आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध मंडळांचे पदाधिकारी यांनी जो आयोजित केलेला आहे त्यामध्ये खास करून उपस्थित असलेले, या भागातील सर्वांना ज्ञान असलेले
आणि ज्यांचं महाराष्ट्राला हेवा असलेले असे आमचे नेते आदरणीय आमदार आप्पा उर्फ जगन्नाथ शिंदे साहेब, ज्येष्ठ कवी ज्यांचं 3 दिवसापूर्वीच फोनवरती माझं बोलणं झालं की मी साहित्य संमेलन होत असताना कल्याणमध्ये संमेलनपूर्व कवी संमेलन व्हावं या दृष्टीने आजची ही एक चांगला उपक्रम आपल्या कल्याणपूर्वीचे सर्व कार्यकर्ते साने आणि त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विविध मंडळांचे पदाधिकारी यांनी जो आयोजित केलेला आहे त्यामध्ये खास करून उपस्थित असलेले या भागातील सर्वांना ज्ञान असलेले आणि ज्यांचं महाराष्ट्राला हेवा असलेले असे आमचे नेते आदरणीय आमदार आप्पा उर्फ जगन्नाथ शिंदे साहेब, ज्येष्ठ कवी ज्यांचं 3 दिवसापूर्वीच फोनवरती माझं बोलणं झालं की मी साहित्य संमेलन मी समजते. आज लहान लहान मुलांना मार्गदर्शन करते. लहान लहान मुलं शाळेतून जे त्यांचे शिक्षक मेहनत घेत आहेत आणि अशाच प्रकारे महाराष्ट्राची भूमीवरती आपल्या या विभागातून आपण सर्वांनी अशा प्रकारच्या जे काही कार्यक्रम होत असतात साहित्य संमेलनाचे असले कुठे याच्या सहभाग मोठ्या प्रमाणात आपण झालं पाहिजे. आणि निश्चित मला खात्री वाटते की कल्याण पूर्वेमधून आणि कल्याण पश्चिमेमधून मोठ्या प्रमाणात आपण सर्व सहभागी व्हाल अशा प्रकारची मला खात्री वाटते. काव्य जो काय आपला संमेलन आहे त्याच्यामध्ये मेळावा आहे आणि त्याच्यामध्ये बाल मेळावा आहे. या बाल मेळाव्यामध्ये सर्व विभागातून शिक्षण प्रत्येक शाळेमधून आपण ठराविक विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सहभागाविषयी आपण बोलणार आहोत. तसंच कल्याण पश्चिम मधून आणि कल्याण पूर्व मध्ये पण मी तुम्हाला यासाठी मी आजच निमंत्रित करतोय की आपण याच्यामध्ये सहभागी व्हा. सहभाग देण्याचं काम आमचं आहे, तुम्ही भाग घ्या फक्त. आणि इथून आज जसं तुम्ही इथे गायलेला आहात, आज इथे तुम्ही बोललेला आहात, एक मुलगा बोलत होता, सगळे टाळ्या वाजत होते, म्हणजे हा लहान मुलांना त्याचं रिदम समजत होतं. हे ऐकून मला सुद्धा बरं वाटलं की नाही नवीन पिढी सुद्धा भविष्यामध्ये ही निश्चित या क्षेत्रामध्ये उतरेल आणि आपल्या कल्याणचं नाव हे आपल्या महाराष्ट्रात देशभरामध्ये पोहोचेल याची मला खात्री वाटते. शिंदे यांची आठवण झाली. आपल्या आजूबाजूला राहणारे प्रल्हाद शिंदे ज्यांचं गायनानं संपूर्ण महाराष्ट्र अजून सुद्धा त्यांच्या सीडी कॅसेट आपण लावल्या तर ऐकत राहतो, असे प्रल्हाद शिंदेची ही भूमी आहे. आणि आपण यातून निश्चित आपण चांगलं काहीतरी घेतलं पाहिजे, केलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जायचं आहे. अनेक प्रकारच्या संधी ह्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असताना मिळत असतात, पण साहित्य क्षेत्रामध्ये आलेली संधी ही आपण सोडता कामा नये. 90 वर्ष आपल्या कल्याण डोंबिवलीला लागली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं साहित्य संमेलन करण्याकरता आणि त्या संधीचा फायदा लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत ज्येष्ठांपासून सर्वांनी त्याच्यात सहभागी व्हावं अशा प्रकारची मी विनंती करतो. आणि जे आयोजक आहेत त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो की आपण यावर्षी जो कार्यक्रम घेतलेला आहे छोट्या प्रमाणात का ना असे ना, पण मी बघितलं अप्पासाहेब प्रत्येक शाळेतील विद्यार्थी तुम्हाला दिसले, म्हणजे 5 का असू दे, एक विद्यार्थी का नाही येते, असं प्रत्येक शाळेतील विद्यार्थी आपण प्रत्येक वर्षी कार्यक्रम करत चला की ज्याच्यामुळे आमची कोणते साक्षी वाटतं गायले साक्षी सुद्धा ना अशा चांगली गायला एकदम फर्स्ट क्लास सगळ्या लोकांना टाळ्या वाजत होत्या. अशा प्रकारच्या साक्षी ही पुढे गेली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक वर्षी आपण सर्वांनी एकत्र व्हावं. आमचे जे स्थानिक इतर सगळे मंडळी जी मेहनत करतायत त्या मेहनतीला आपण सर्वांनी साथ द्यावी. आप्पासाहेबांचा आशीर्वाद तुम्हाला आहेतच आणि ती राहावं अशा प्रकारची विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो आणि मला जाण्याची संधी द्यावी कारण माझी मीटिंग तिथे चालू आहे आणि मी आप्पासाहेब आले आणि उठून उभा राहिलो आणि त्याने माझी खुर्ची दिली, त्याला कारण हे की मला निघायचं. या प्रसंगी उपस्थित राष्ट्रपती प्राध्यापक प्राध्यापक मेळेजी, जनता सहकारी बँकेचे संचालक आणि सर्व कवी विठ्ठल शिंदेजी आणि सर्व उपस्थित कल्याण पूर्वमधील शिक्षक, नागरिक, बंधू, भगिनी आणि लहान मुलं. तसं बघायला गेलं तर साहित्याचा आणि आमचा काही एवढा चांगला परिचय नाही आहे.
मला एवढंच आठवतं का मी 11वीला असताना दिव्याचा एक मोठा रेल्वे अपघात घडला होता 1967 साली. त्यावेळेला मी पाहिलेला अपघात म्हणून मी एक निबंध लिहिला. त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला आणि तो आमच्या शाळेच्या बोर्डवर नोटीस बोर्डवर लावला होता. इतकाच माझा साहित्याशी संबंध. पण निश्चितपणे ती साहित्यामुळेच आम्ही घडलो. अनेक शालेय जीवनामध्ये अनेक लेखकांचं खांडेकरांचं वि स खांडेकर मी वाचलं आहे. नाथ माधव पूर्ण वाचलेलं आहे. त्याच्या अनेक साहित्यिकांचं लहानपणापासून 4थीपासून मला वाचनाचा नाद होता आणि त्या साहित्यातून अनेक विचार मिळाले, त्याच्यातून दिशा मिळाल्या आणि साहित्यामुळे विचारामुळे प्रगल्भता आली. त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी याच्यामधला फरक कळला आणि आपण त्याच्यामधनं घडलो. तसं साहित्य म्हटलं की आपल्या जीवनाची शालेय जीवनाची सुरुवात करत असताना ह्या सगळ्या गोष्टी येतात. कारण मलाही आठवतं ज्या वेळेला मी सुद्धा एका प्राथमिक शाळेमधनं शिकलो आणि मग शाळेमध्ये जे काही कार्यक्रम व्हायचे, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, इतर काही स्पर्धा, त्यामध्ये सातत्याने भाग घेऊन त्यामधनं आपण काही नेतृत्व शिकलो, काही विचार शिकलो आणि दिशा मिळाली. मी एवढं सांगेन की माणसाने सर्व मुलांना एवढं सांगेन की शिकत असताना साहित्य जी जी पुस्तकं तुमच्या हाताला मिळतात ती वाचत जा, त्याचं टिप्पण करा, त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी घ्या. आपल्या खऱ्या अर्थाने आपण प्रगल्भ होत जाऊ. शिक्षित माणूस जर समाजाचं पुढे जाऊन तुम्ही काही भलं करू शकाल, काही चांगल्या गोष्टी समाजासाठी करू शकाल. आज मला या साहित्य संमेलनासाठी बोलवलं. मी आयोजकांना धन्यवाद त्यांना देईन आणि पुन्हा एकदा सांगेन की हा डोंबिवलीमध्ये, कारण कसं डोंबिवली आणि कल्याण तसं आपल्या साहित्यिकांचं कलाकारांचं एक जन्मस्थान. मगाशी आमच्या गुलाबजींनी त्यांचा उल्लेख केला. आमचे थोर गायक प्रल्हाद शिंदे हे देखील आमच्या कोळसेवाडीतले. आजही मिलिंद शिंदे आणि आदर्श शिंदे हे त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये नव्हे तर समजलं भारतामध्ये आज गायकीमध्ये पुढे आहे. डोंबिवलीमध्ये अनेक साहित्यिकांनी, त्यांना नवरेंजींनी किंवा अनेक साहित्यिकांचं डोंबिवली एक घर आहे. त्यामुळे डोंबिवलीमध्ये सुद्धा साहित्यिक आणि कल्याण डोंबिवलीमध्ये साहित्यिकांचं चांगला वास आहे आणि ह्या निमित्ताने हे जे काही 10वं संमेलन डोंबिवलीमध्ये इथे होत आहे त्यामध्ये सर्व नागरिकांनी सर्व अर्थाने त्या संमेलनाला मदत करावी, संमेलनामध्ये सहभाग घ्यावा. आणि आज आमचे मित्र अशोक गावंडे यांच्या सुविद्य पत्नी सौ रेखा गावंडे यांनी हा सबंकडी जो काव्यसंग्रह लिहिला त्याच्यामध्ये माझी स्वतःची काय म्हणतात त्याला शुभेच्छा मी दिल्या. तिच्या आधी पण सुरेखाने तिच्या मुलीच्या नावाने संदल हा काव्यसंग्रह लिहिला. तो मी माझ्या वाचनात आला आणि हाही वाचताना मला तेच कळलं की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा लहान मुलांना कवितेच्या रूपाने बरेचसे विचार आपल्याला देता येतात किंवा त्यांच्या पालकांना सुद्धा त्यातून चांगले विचार देता येतात आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूची असलेल्या निसर्गातून काही गोष्टी, मग पाऊस असेल, ढग असेल, सूर्य असेल, चंद्र असेल, फळं असतील, फुलं असतील, वन्य जे काही प्राणी आहेत यांच्यातून अगदी चांगलं काव्य करून मनाला मुलांना समजेल अशा भाषेमध्ये, अत्यंत सोप्या भाषेमध्ये दिलं आणि त्यामुळे पालकांना सुद्धा या गोष्टी आपल्या मुलांना चांगल्या पर्यंत सांगता येईल. आजही या सुरेखा यांनी सवंगडी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ही काव्य
संग्रह आज इथे प्रसिद्ध झाला आहे. माननीय आमचे थोर साहित्यिक आणि कवी अशोकजी बागवे यांच्या हस्ते त्याचं विमोचन झालं आहे आणि तिथे पुढे अनेक कथासंग्रह किंवा कादंबरी किंवा इतर कविता यांचं पुन्हा तिचं प्रकाशन होणार आहे. मी या कमिटीला ही मुंबई टेलिफोनमध्ये एक्सचेंजमध्ये काम करते. मला वाटतं आता रिचार्ज झाली असली पाहिजे, 3 वर्षे बाकी आहे. तर लोकांची टेलिफोनवर संवाद साधत असताना ती कवयित्री म्हणून तिने चांगलं काम केलं आहे आणि असाच हा कवी तिच्यामध्ये सतत जागता राहो आणि उदयोन्मुख अशा कवींना तिच्यामुळे चालना मिळो. आणि आज या संमेलनाच्या निमित्तानं आमच्या कल्याण पूर्वेमधनं आमच्या कल्याण डोंबिवलीमधनं अनेक साहित्यिक निर्माण हो असा शुभेच्छा देऊन मी थांबतो. नमस्कार, धन्यवाद. आणि साहित्यिकांमध्ये काय बोलावं कळत नाही. साहित्यिकांना तरी कुठं कळतं साहित्याविषयी काय बोलावं. त्यामुळे तुम्ही इतके उत्कृष्ट संसदपटू आहात हे आम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे आदरणीय शिंदे, कल्याण जनता सहकारी बँकेचा आणि माझा अतूट संबंध आहे, कारण मी सभासद आहे ठाण्यात. तर ते सगळे सन्माननीय आमच्या RSSचे मोठे नेते मोडक सर, माझ्याबरोबर आलेले भगवान निळे फार मोठे चांगले कवी आहेत आणि आता जवळजवळ 8 की 9 पुरस्कार त्यांच्या कविता संग्रहाला मिळाले. ते भगवान निळे तरुण कवी आमच्यातला, म्हणजे मी म्हातारा झालो असं नव्हे, पण तरुण कवी आमचा जो आहे हा प्राध्यापक गीतेश शिंदे म्हणून आहे. आणि त्याच्या बाजूला आमचे स्नेह बसलेले आहेत, या परिसरातले फार मोठे साहित्यिक आहेत विठ्ठल शिंदे. माझं हे निवेदक पण मला इतके चांगले ओळखतात, काय सुंदर निवेदन केलेलं आहे. नाही तर काय काय ठिकाणी निवेदन करतात ते असं. एका गावात मी गेलो होतो, ते म्हणाले आज आपल्या समारंभाला फार मोठे महाराष्ट्रातले कवी आले. काय तुमचं नाव काय? असे लोक असतात. त्यामुळे एकाने तर ओळख करून देताना माझी अशी करून दिली होती की अशोक बागवे हे ऑक्टोबरच्या SSC परीक्षेत फर्स्ट अटेम्प्टने पास झाले. हे काय वेगळंच चाललेलं असतं. तर मला फार आज आनंद वाटतोय की सगळी बाळगोपाळ मंडळी जी समोर आहेत ना, आम्ही सुद्धा त्यावेळी कोणी मोठे पाहुणे आले की असेच जाऊन बसायचो आणि त्यांना काही माहिती नसायचं. कोणीतरी आम्हाला सरांनी सांगितले इथे बसायचं, उठायचं नाही. आणि एक पिटीचे सर असतात, ते सारखे फुर फुर शिट्या वाजवत असतात. कोणी उठला का फुर. तर अशी बाळगोपाळ मंडळी सगळी बसलेली बघितली की मला आनंद होतो. कारण त्यावेळी लहानपणी आम्हाला पण असं बसवलं जायचं आणि कोणतरी मोठे बटे यायचे. पण यांच्यामध्येच ही जी मुलं ऐकतायत ना, यांच्यामध्येच उद्याची बहिणाबाई आहे, उद्याची इंदिरा संत आहे, उद्याचे पु ल देशपांडे आहेत, उद्याचे सगळे मोठे साहित्यिक असेच आहेत. त्यामुळे ही छोटी मुलं फार सुंदर बसलेली आहेत. त्यामुळे खाली बसलेली छोटी मुलं आणि खुर्चीत बसलेली मोठी मुलं आमचे मुख्याध्यापक आमचे मित्रच आहेत. हे बरेचसे मुख्याध्यापक माझे फार परिचयाचे आहेत. पण तुम्ही शाळेतल्या मुलांना पूर्व संमेलनामध्ये आणलं ही फार मोठी चांगली गोष्ट केलेली आहे असं मला वाटतं. कोणीतरी मला विचारलं स्वागताध्यक्षाचं म्हणजे संमेलनाचं वजं कुणावर आहे. म्हटलं वजेच नाव आहे त्यांचं. त्यामुळे गुलाबराव वजेंमध्ये पहिल्या गुलाबामध्ये साहित्यिक आहे आणि वजामध्ये कार्यकर्ता आहे. त्यामुळे अशा प्रकारचा एक चांगला स्वागताध्यक्ष आपल्याला मिळालेला आहे. आणि लहान मुलांना सांगायला हरकत नाही की तुम्ही शाळेत आहात सगळेजण, बरोबर. तुम्ही कविता वगैरे सगळं वाचतात. त्याच्या अगोदर शाळा भरताना या कुंदेंदू तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावता, या वीणावर दंड पंडित करा, या श्वेत पद्मासना, या ही जी प्रार्थना आहे ही प्रार्थना शाळेमध्ये मी म्हणायचो बरं का. माझे उच्चार बरे होते म्हणून मी म्हणायला लागलो की शेवटची ओळ येते, सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. मी म्हणायचो आणि एक जाडा मुलगा वर्गात यायचा. तर
आम्हाला असं वाटायचं की ते जाड्याच असणार, पण ते जाड्या नाही आहे. आम्हाला ते जाड्य हा शब्द आम्हाला शिकवलाच नाही मास्तर. त्यामुळे सगळेजण निशेष जाड्या पहा ती गंमत यायची सगळी. आणि मग आम्ही ती प्रार्थना म्हणता म्हणता कधीतरी नंतर कळलं आम्हाला की त्याला जाड्य असं म्हणतात, मैंद्य येणं त्याला म्हणतात. आता आमचा फार मोठा कवी वसईचा प्रकाश पाटील इथे बसलेला आहे, फार चांगला कवी, त्यासाठी टाळ्या वाजवा. वसईवरून आलेला आहे तो. तर त्यावेळी आम्हाला ते कळायचं नाही, कानावरनं शब्द जायचे आणि गंमत अशी व्हायची. आता मला सांगा, चोरावर मोर ही म्हण माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे ना? त्याचा अर्थ माहिती आहे? नाही ना? एखादा माणूस एखाद्यावर कडी करत असेल तर म्हणलं चोरावर मोर, म्हणजे शेरात 1.25 शेर, बरोबर. पण मला कळलं नाही सर, तुम्हाला सांगतो, चोराचा आणि मोराचा काय संबंध आम्हाला कधीच कळलं नाही. आम्ही विचारलं पण नाही शिंदे सर. पण नंतर मला कधीतरी कळलं भाषाशास्त्र शिकताना की चोर आणि मोर हे दोन्ही शब्द मराठी नाहीच आहेत, तमिळमधून आपल्याकडे आलेले आहेत. चोर म्हणजे भात आणि मोर म्हणजे ताक, भातावर ताक घेणे म्हणजे चोरावर मोर. ही गंमत आहे. आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा त्यावेळेचे जे शिक्षक होते ना, तेवढे चांगले लाभले होते की ते आम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावायचे. चित्र नाही येत ना, काही काढ म्हणायचे. तुला काय काढायला सांगितलंय? बटाटा ना, वांग्याचं चित्र काढ, काढली बटाटा. आता ही जी क्लुप्ती आहे ही आम्हाला सांगितली होती त्यावेळी. आणि मग गंमत असं की आमच्यातला एक मुलगा होता आणि चित्र काढायला सांगितली. सरांनी सगळी अशी गोळा केली, एका मुलाचं कागद कोराच, आणि त्या कोऱ्या चौकोनात खाली लिहिलं होतं गाय आणि गवत. तर सर म्हणाले गवत, गाय कुठे आहे? आणि गवत पण दिसत नाही. तो मुलगा एवढा चाणाक्ष होता, तो म्हणाला गाय गवत खाऊन निघून गेली. काय झालं? ही जी बुद्धी असते ना, एक लक्षात ठेवा, मुलांना कधीही त्यांच्या विचारांना चालना देणारं आपलं शिक्षण असलं पाहिजे. संमेलन ते करतं की त्यांना साहित्यिक बघायला मिळतात. पाठ्यपुस्तकात आपण फोटो बघतो पण बघतच नाही ना, साहित्य कुठे मिळणार? बरं, सगळ्यांना काय सगळी ज्ञान असतं तसं नाही ना. त्यामुळे साहित्यिक बघायला मिळणं आणि आपली वृत्ती ही छान होणं हे अशा प्रकारच्या संमेलनातून घडतं. कारण आपण जे वर्गात शिकवतो ते पाठ्यपुस्तकाला शिकवतो. जग हे एवढं मोठं पाठ्यपुस्तक आहे की ते जाणून घेण्यासाठी संमेलनाची आवश्यकता आहे. एवढं मोठं पाठ्यपुस्तक आहे आणि त्यामध्ये माणसं येतात. माणसाला वाचणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ना. आणि म्हणून ते असं असायचं. दुसरी एक गंमत सांगतो. आमच्या वर्गात आणखी एक गंमत होती. चित्रकाराने चित्र एका मुलाने इतकं सुंदर काढलं, असा रायगड दाखवला, घोरपट दाखवली आणि शूरवीर मावळे असे चढतायत दाखवले बरं का गडावर. गुरुजींना फार आनंद झाला, किती सुंदर चित्र काढलेलं आहे ह्यांनी. आणि नंतर त्यांनी काय केलं, काळा क्रेयॉन घेतला आणि सगळ्या चित्रावर असं काळं 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 करून टाकलं. अरे गुरुजी म्हणाले, हे काय चांगलं चित्र होतं, करतो काय? नाही म्हणाला तो मुलगा. म्हणाला, मावळी रात्री गड चढताय. ही जी गंमत आहे, आता हे फार महत्वाचं आहे. त्याच्यातल्या बुद्धीला चालना देणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे जर कोणी सांगितलं की झाड हिरवं असतं आणि एखाद्या मुलाने जर लाल रंगात काढलं तर त्याच्यामध्ये झाड लालच असतं, हिरवं नसतं. आणि ही जी त्यांच्यातली कला आहे, ही कला बाहेर काढण्यासाठी, जोपासण्यासाठी हे संमेलनं फार महत्त्वाचे असतात की जे पाठ्यपुस्तक नसतं ते संमेलनात शिकायला मिळतं. आपण समूहाने ज्यावेळी शिकतो त्यावेळी सगळ्यात गंमत असते. म्हणून ही जी 2 पुस्तकं प्रकाशित झाली ना, या सुरेखा गावंडे यांचं सवंगडी आणि हा काय त्याचं नाव, प्रसाद शिर्के यांचं मनातले जीवन आणि जीवनातले मन, हे दोन्ही पुस्तकं प्रकाशित झाले असे मी जाहीर करतो. आणि ते महत्त्वाचं राहिलं होतं.
पण सगळ्यांनी दाखवली, पण जाहीर नाही केलं. शेवटी बारशाला गेल्यावर नाव कळलं पाहिजे ना. नाव कळलं नाही तर काय उपयोग आहे त्या बारशाचा? नुसता पेढा खाऊन बाहेर यायचं नाही ना. एकदा काय झालं, माझ्या मित्राला मुलगा झाला, म्हणजे त्याच्या बायकोला झाला, पण त्याचं नाव ठेवायला लागलं. आपल्याकडे नाव ठेवण्याचं इतकं मोठं काम असतं. आधी 12व्या दिवशी आपण नाव ठेवतो, नंतर जग ठेवतं. तर पाळण्यामध्ये ज्यावेळी आपण एखादं बालक घालतो त्यावेळी ते वरवंटा वगैरे ठेवतात. आपल्याकडे काय पद्धत आहे हो. आणि घ्या, कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, कोण वरवंटा, गोविंद आणि गोपाळ. आता असं त्याचं नाव ठेवलं आणि मला बोलवलं होतं म्हणून मला पेढा दिला मित्राने की घे नाव. मी म्हटलं नाव सांगा आधी काय घे. तो म्हणाला विभास. विभास म्हटल्यावर मी एकदम सर्द. मला विभासचा अर्थ माहिती होता, त्याला माहिती नव्हता. मी म्हटलं आधी कोपऱ्यात ये, आधी नाव बदल. का कशाला नाव बदलायचं? झालं ना त्याच्या मावशीने ठेवू नाही तर आजीने ठेवू, आधी बदलते नाव. काय झालं, काय चांगलं आहे. म्हटलं तू का ठेवलंस नाव? नाही काय ते सॉफ्ट वर्ण आहे म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे. म्हणजे इंग्लिश फार वापरतो ना आपण, सॉफ्ट वर्ण आहे. म्हटलं काय सॉफ्ट आहे? विभास, सगळ्यांना उच्चारता येतं. अरे अर्थ माहिती आहे का तुला? नाही म्हटलं मला अर्थ नाही माहिती. म्हटलं मी सांगतो अर्थ, ताबडतोब बदल नाव. विभास म्हणजे घुबड. तू एका घुबडाला जन्म दिलायस का? उद्या हे घुबड ज्यावेळी नूतन मराठी शाळेत बसेल त्यावेळी बाजूचा मुलगा माझ्या बाजूला घुबड बसले. पण नाव फार महत्वाचं आहे, नाव खूप महत्वाचं आहे. त्यामुळे शाळेचं नावही महत्वाचं आहे, शाळेतल्या मुलांचं नाव महत्वाचं आहे. आणि हे नावाचा अर्थ प्रथम कळतो ज्यावेळी तुम्ही असे बोर्ड वाचता. अखिल, अखिल म्हणजे काय? काय मुलाचं नाव नाही. तुम्हाला वाटेल अखिल कोणतरी आहे आपल्या बाजूचा. तर अखिल म्हणजे संपूर्ण. हे जे अर्थ कळतात आपल्याला, हे अर्थ नेहमी वर्गातून बाहेर कळत असतात. आणि म्हणून अशा संमेलनाला असणं हे फार मोठं कार्य करताय. पूर्वीचे हे सगळे जे मंडळ आहे साहित्य, हा कल्याणपूर्व मला माहिती आहे. कारण विठ्ठल शिंदे ज्यावेळी, आपला विठ्ठल शिंदे पण गायचे, पण प्रल्हाद शिंदे ज्यावेळी कवाल्या करायच्या त्या मी वाडीबंदरला होतो आणि त्यावेळी कव्वाली आम्ही ऐकलेली आहे. त्यावेळी मी लहान होतो तुमच्यासारखा. मला फक्त इंटरेस्ट काय होता माहिती आहे? हे लिहितं कोण? ते पुढे गात असतात. आणि तबला वाजून गाणं ही फार मोठी आर्ट आहे. ही फक्त प्रल्हाद शिंदेला येत होती, बाकी कोणाला येत नाही त्या काळामध्ये. इतके सुंदर ते वाजवायचे. आम्ही मागे बसायचो, काय तर मागे वामन कर्डक बसायचे. ते वामन कर्डक प्रल्हाद शिंदे गाऊन उठून गेले की त्यांच्या गाण्याला कोणतरी दुसरं उत्तर द्यायचं. विठ्ठल स्वतःच कवी आणि स्वतःच गायचे, त्यामुळे ते उठायचे नाही. पण प्रल्हाद शिंदे उठून जायचे. मग आम्ही बसायचो, हे लिहितात कसं? मग वामन कर्डक लिहायचे ना, ते आम्ही बघायचो. आणि मग आमच्या असं लक्षात यायचं, इतकं छंदामध्ये इतकं सुंदर लिहिणारा हा पहिला लोककवी वामनराव कर्डक हा सुद्धा प्रल्हाद शिंदे बरोबर होता. याचा आम्हाला अभिमान वाटतो. तो या भूमीतला होता. आणि म्हणून हे जे साहित्याचं वातावरण आहे, माझं तर म्हणणं प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे जगतात त्यातून थोर साहित्यिक निर्माण होतात. कळलं की नाही? ते आयव्हरी टॉवरमध्ये राहतात ना, ते गरिबीविषयी लिहूच शकणार नाही. कारण ते 10व्या मजल्यावरनं काय दिसणार गरिबी? भिंग लागतं. त्यामुळे तुम्ही सगळे जे आहात ना, ते पुढचे सगळे साहित्यिक आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून तुमच्यासमोर आम्ही लहान असताना असंच बघायचो, असे त्यांच्याकडे डोळ्यांची देवळं करून. आम्हाला काहीच कळायचं नाही. तुम्ही ते एवढे स्मार्ट आहात की तुम्ही मोबाईल वापरता, नवे यंत्र. मला अजून यंत्र येत नाही हो, पण मला अभिमान आहे. मला मंत्र आधी येतो, यंत्र नाही आलं तरी काय, मंत्र मला माहिती. आणि हा मंत्र मला शिकवला साहित्य संमेलनाने. या साहित्याने मला शिकवतं. तुमच्या सहित जे असतं त्याला साहित्य म्हणतात, अशी एक व्याख्या आहे साहित्याची. आणि मूळ व्याख्या वाङ्मय. वाङ्मय म्हणजे वाचेचे उद्गार. वाचा, वाक म्हणजे वाचा, त्या वाचेचं संपूर्ण ग्रहण करणं त्याला वाङ्मय म्हणतात. आणि हे वाङ्मय जे निर्माण करणारी जिवंत माणसं आहेत ती साहित्य संमेलनात भेटतात. म्हणजे आपल्याला पंढरीला जाऊन विठ्ठल भेटतो ना, तशी पंढरीच तुमच्या दारात आली आहे.
आणि त्यामुळे उद्या त्या 3, 4, 5 तारखेला जर मला जास्त लहान मुलं दिसली तर मी समजेन मराठी भाषेचं उज्ज्वल भवितव्य आहे. कारण लक्षात ठेवा, आपल्यातला जो पहिला कवी होऊन गेला त्याचं वय केवळ 16 वर्षाचं असताना ज्ञानेश्वरी लिहिले. MA ते नव्हते झालेले, कुठल्या विद्यापीठात गेले नव्हते, त्यांना फर्स्ट काही मिळालेला नव्हता आणि त्यांनी ज्ञानेश्वरी उत्स्फूर्तपणे सांगितली. शके 1200 12 तरी टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. उत्स्फूर्त सांगितलेली भगवद्गीतेवरची जी टीका आहे, जे भाष्य आहे, ते कितव्या वर्षी निर्माण झालं हो? 16व्या वर्षी निर्माण झालं. 21व्या वर्षी समाधी घेतली. त्यामुळे साहित्यिक हा कोवळ्या वयातच जन्माला येतो आणि कोवळ्या मनात जे संस्कार होतात तेच संस्कार शेवटपर्यंत सुद्धा असं लक्षात येईल की लहान मुलांच्या मनावर पटकन ती ओली माती असते. आपण 25 वर्षाचे झालो की कुणाचं ऐकत नाही, कारण आपली मतं ठरलेली असतात. त्यामुळे कॅच देम यंग. राजकीय पक्ष काय करतात? का नवीन युवा शक्ती निर्माण करतात? कारण कॅच देम यंग, कारण त्यांच्या मनावर लगेच संस्कार होतात आणि ते पकडले पाहिजेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या मोठ्या भूमिका करणारे लोक असतात, मोठं कार्य करणारे असतात, ते बालकांपासून सुरुवात करतात. आणि म्हणून साहित्य संमेलन त्याची जर जगायची असतील तर मला हे फार आवडलं. साहित्य पूर्व संमेलन जे पूर्व कल्याणला होते ते त्या साहित्याचं कल्याण ठरणारं ठरेल. याचं कारण हे जे सगळे उत्स्फूर्त आहेत ना, हे फार छान होते. म्हणून यांच्यासाठी एक कविता म्हणतो, आधी साधी कविता, म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल. म्हणजे आता ना मी येत होतो ना त्यावेळी कुठला तरी मुलगा गात होता इकडे, फार सुंदर. कोण गात होता रे इकडे? गेला की काय घरी झोपायला? नाही ना, तिथे फार सुंदर गात होता. तर आता आपण कुणाकडून शिकतो? सगळे नाद स्वर आपल्या आईकडून शिकतो. आई ही पहिली माता, म्हणजे पहिली शाळा, आणि शाळा ही दुसरी माता. म्हणजे पहिला मातेवरनं संस्कार होतो आणि तो मातेचा जो संस्कार आहे. आमची आई काय, माझी आई अशिक्षित होती, माझे बाबा शिक्षित होते, पण बाबा कीर्तन करायचे. कुठून आलं हे सगळं ज्ञान मला माहिती नाही. आणि आई सुंदर गायची. कुठल्याही शाळेत गेलेली नसलेली माझी आई, पण ती सुसंस्कृत होती. संस्कृत शिकणारे पण सुसंस्कृत नसतात. आमची आई न शिकून सुसंस्कृत होती, कारण तिचा स्वर एवढा गोड होता. ती काय म्हणायची माहिती आहे? मुलांना खेळवताना शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या, नाच ग नाच, तुला पैसे देईन 5. नाच ग नाच, तुला पैसे देईन 5. नाचवतो कोण? त्याला पैसे देईल 2. मला मग इकॉनॉमिक्स कळलं याच्यात. मोठेपणी आई म्हणून गेली. पुढचं आहे का महत्वाचं आहे, मी सांगतोय ते. आई म्हणून गेली त्यावेळी त्याचा अर्थ मला कळला नाही, पण ह्याच्यामध्ये लेबरचं तत्व सांगितलेलं आहे. लेबर, दिस इज इकॉनॉमिक्स. नाच ग नाच, तुला पैसे देईन 5. तू जर स्वतः नाचलीस तर जास्त पैसे, पण नाचवतो कोण? त्याला पैसे देईन 2. सर्व्हिस इज फॉर 2 आणा. 2 पैसे. जर नाचवतो तर स्वतःची सेवा देतो म्हणून ते 2 पैसे, आणि स्वतः नाचलास तर 5 पैसे. त्यामुळे स्वतः लिहिणं फार महत्वाचं आहे. दुसरं कुणाचंही घेऊन कधी लिहू नका, लक्षात घ्या. बरोबर? तर नाच ग नाच, तुला पैसे देईन 5. त्याच्यावर मी अशी बालकविता लिहिली होती. मुंगीने एकदा केला नाच, तिला मिळाले पैसे 5. मुंगीने एकदा केला नाच, तिला मिळाले पैसे 5. एका पैशाचे आणले पीठ, दुसऱ्या पैशाचे आणले मीठ. एका पैशाचे आणले पीठ, दुसऱ्या पैशाचे आणले मीठ. तिसरा पैसा दिला चाकराला. तिसऱ्याचा बांधला 1 किल्ला. 5व्या पैशाचे काय करू? एका पैशाचे आणले मीठ, एका पैशाचे आणले पीठ. मिठापिठाची केली भाकर, नोकरीस ठेवला 1 साखर.
मिठापिठाची केली भाकर, नोकरीस ठेवला एक चाकर, तिसरा पैसा त्याला दिला, चौथ्याचा बांधला एक किल्ला. तिसरा पैसा त्याला दिला, चौथ्याचा बांधला एक किल्ला. पाचव्या पैशाचे काय करू? पाचव्या पैशाचे काय करू? मुंगीने आणले घुंगरू. पाचव्या पैशाचे काय करू? मुंगीने आणले घुंगरू. घुंगरू म्हणाले नाच नाच, पुन्हा मिळतील पैसे 5. आता याच्यामध्ये पुन्हा एक संदेश आहे की तुम्हाला 2 पैसे मिळाले तर एका पैशाची भाकर आणा आणि एका पैशाचं गुलाबाचं फूल आणा. भाकरी तुम्हाला जगवेल आणि गुलाबाचं फूल कसं जगायचं ते शिकवेल.